हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। सो नए वीडियो स्टार्ट करने से पहले मैं एक पुराना व्लॉग अपलोड कर रही हूँ जो मैंने जब मैं तिरुपति बालाजी गई थी तब रिकॉर्ड किया था। तो बेसिकली मैंने पुणे से तिरुपति बालाजी ट्रैवल किया था जस्ट तिरुपति बालाजी के दर्शन के लिए, और ये काफ़ी सुंदर एक्सपीरियंस था। और उस टाइम मैंने एक्चुअल व्लॉग स्टार्ट किया था। तो अगले कुछ वीडियोस में थोड़ा रॉ व्लॉग कंटेंट मिलेगा आप लोगों को तिरुपति बालाजी वाले ट्रिप का। हेलो, खूप सुंदर, खूप सुंदर आहे सगळं, मस्त मज्जा येते आहे। तिरुपती बालाजीमध्ये जे 6 स्पॉट्स आहेत त्यापैकी पहिल्या स्पॉटवर आम्ही आलो आहे। असं म्हणतात की जेव्हा देव जमिनीवर आले होते तेव्हा त्यांनी त्यांचं पहिलं पाऊल इथे ठेवलं होतं। तर बघूया। माऊ, पप्पा, हॅलो। आता आमचं प्रथम स्थान झालंय आणि आता आम्ही आलो शिला तोरणमसाठी। पप्पा हाय, चला शिला तोरणम। आता बघा आईने पप्पांना जाऊन टाकले। चलो थोडीशी पाप विनाशमला। पप्पा हाय, पप्पा सगळ्या माझ्या व्हिडिओ मध्ये फक्त हाय हाय करतात। माऊ हाय, चला आता जाऊया पाप विनाश। आम्ही आता पाण्यामध्ये आंघोळ हातपाय इथे मागं मंदिर आहे आणि इथे गंगेचं पाणी असतं असं म्हणतात, ज्याने आम्ही आत्ताच हातपाय वगैरे घेतले। आणि आमच्यासोबत अथर्व पण आलाय। तर तिरुपती बालाजीला केशदान केलं जातं आणि पप्पांनी केशदान केलं होतं। आणि त्याच्यानंतर एक असा हा रँडम व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पप्पांना आम्ही तिरुपती बालाजीचा गंध लावतोय आणि खूप छान दिसतोय त्यांना। हॅलो, आता आम्ही आलो आहे आकाशगंगा। हा कितवा स्पॉट आहे आपला? हॅलो पप्पा, हॅलो मॉम। चौथा स्पॉट, अजून 2 राहिले। लेट्स सी आम्ही कव्हर करू शकतोय की नाही दर्शनाच्या आधी। आता आकाशगंगाला आलोय, खाली खाली चाललोय। खाली काय आहे पप्पा? गोड गोड पाणी पिलंय आम्ही। हॅलो, आता आम्ही आलोय 5व्या स्पॉटवरती, झप्पाली हनुमानासाठी दर्शनासाठी। इथे आहे मम्मी आणि पप्पा। हाय बोला। हाय, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हाईड कर। सो तसं खूप आतमध्ये इथे पण सकाळी सकाळी खूप छान वाटलं असतं। दुपारचे 11:15 वाजलेत तरी बिलकुल ऊन लागत नाहीये। पप्पा तर आम्ही आहोत आता 7व्या स्पॉटला, वेणुगोपाल। ही आहे लाईन। तर आता सगळे स्पॉट करून आम्ही फायनली आलोय तिरुपती बालाजीच्या दर्शनाला। पप्पा हाय, माऊ हाय हाय। असं क्विक आउटफिट चेंज, तिघही आम्ही ट्रेडिशनल मध्ये आहोत। चलो, तुम्ही व्हिडिओमध्ये जे पाहताय ते तिरुपती बालाजीचं मंदिर आहे। मी म्हणेल की वन ऑफ द क्लीनेस्ट अँड वेल मेंटेन टेम्पल इन इंडिया हे आहे। इथे लाखो भाविक येतात, म्हणजे दर दिवसाला येत असतील असं म्हणेल मी, तरी खूप छान मेंटेन करतात हे। गर्दीचा तुम्हाला त्रास होत नाही। वातावरण पण इतकं सुंदर आहे, खूप धार्मिक शुद्ध असं वातावरण तुम्हाला इथे फील करायला मिळेल। प्रत्येकाने एकदा तरी इथे व्हिजिट करावं। इथेही मी आहे जी मंदिराच्या बाहेर दर्शनानंतर मस्तपैकी गोल फिरती आहे। माहीत नाही आहे मला का, पण एक वेगळीच नशा झाली होती दर्शनानंतर आणि मी खूप खुश होते।
त्यावेळेस मी अशीच रँडमली गोल फिरत होते तिथे आणि पप्पांनी ही व्हिडिओ घेतली होती. सो थँक्यू.